संत कृपा संत कृपा संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा
वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत स्वामी इकडे स्वामीजी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुकंपेमुळं अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व ह्या माघ मासाच्या पावन पर्वामध्ये ज्या कालामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना बाबाजी चैतन्य महाराजांनी स्वप्नामध्ये अनुग्रह दिला तर या पावन पर्व काळामध्ये आपण जिवंत आहोत आणि जिवंत असून आपले श्वासोश्वास चालू आहे
श्वासोच्छ्वास चालू आहे, परंतु ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थक आहे. त्याचं कारण आपल्या जीवनामध्ये आज एक असा दिवस उजाडलेला आहे की हे जे ब्रह्मविद्येचं पीठ आहे, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट असं वर्णन केलेलं आहे. ज्ञानाबाईंनी उघडलेलं हे शिवपीठ या ठिकाणी आहे. ते अनादिकालापासून चालत आलेलं आहे, परंतु या ठिकाणी साधकांचा मायबाप असणाऱ्या ज्ञानोबारायांनी ही ब्रह्मविद्येची परंपरा जी प्रभावित ठेवली ती कुठपर्यंत 22व्या वर्षापर्यंत तर ठेवली, परंतु शेवटी जेव्हा समाधीचा प्रसंग आहे तेव्हा सुद्धा ज्ञानदेवे घेतलेले दान, हृदयी धरुण्या ध्यान, समाधी पैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. या ठिकाणी संजीवन समाधीमध्येही माऊली कथा कीर्तनासाठी प्रवृत्त झालेले आहे आणि तेही चंद्र सूर्य असेपर्यंत या ब्रह्मविद्येचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माऊली ज्या महानुभवांच्या, ज्या महापुरुषांच्या अंतःकरणातून, वाणीतून त्या ठिकाणी स्फुरद्रूप होतात. अशा प्रकारचं अनेक ही महापुरुषांची जी परंपरा, अनेक संस्था किंवा व्यक्ती यांच्या माध्यमातून चालत आलेली आहे. त्याच्यामध्ये आज एक दालन, ज्ञानाचं, ब्रह्मविद्येचं दालन आज या ठिकाणी उघडलेलं आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी प्रातस्मरणीय, वंदनीय, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, आनंद श्री विभूषित श्री विश्वेश्वरानंद स्वामी गिरी हे या ठिकाणी आज येऊन या वास्तूचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. गृहप्रवेश त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे ही फार मोठी गोष्ट आहे की या अलंकापूरच्या पावन वायुमंडळामध्ये अशा साक्षात नारायण स्वरूप संन्यासी महात्म्यांचं या निमित्ताने येणं होत आहे आणि काय अनेक महात्मे या ठिकाणी अलीकडच्या काळात, जसं पूर्वी वृंदावनामध्ये संन्यासी जे तिथं नव्हते आणि संन्यासी असले तर त्यांना कोणी विचारत नव्हतं असं सांगतात. श्रीमंत परमहंस राजीव परिवाराचार्य ब्रह्मलीन अखंडानंद स्वामीजी आले आणि त्यांनी ह्या ज्ञान आणि भक्तीचा समन्वय श्रीमद भागवताच्या माध्यमातून सर्व लोकांना, भारतवासियांना समजावून दिला. त्यापासून तिथं संन्यासाचं महात्म्य वाढलं. तसंच आळंदीमध्ये स्वामी महाराज सांगायचे की आळंदीमध्ये संन्यासाचं विशेष महत्त्व वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी ही जी ब्रह्मविद्येच्या परंपरेचं जे काही महात्म्य आहे ते लोकांच्या अंतःकरणात लवकर स्थिर होत नाही किंवा त्याच्यामध्ये दाढ येत नाही. त्यासाठी त्याचं अंतरंग साधन जे आहे त्यांच्या चरणाजवळ बसून आपण जेव्हा या ठिकाणी श्रवण, मनन, निधी, ध्यासन या अंतरंग साधनाचा अवलंब करू आणि त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये जसं अज्ञान विरळ होत जाईल आणि ज्ञान घनीभूत होत जाईल, आनंद घनता दृढ होत जाईल, तसं तसं आपल्याला याचं महत्त्व कळतं. आणि त्यावेळेला आपण जरी संत वाङ्मयाचं अनुशीलन करत असलो तरी सुद्धा आपल्याला त्या संत वाङ्मयाचं महत्त्व की वेदांताच्या अधिष्ठानावर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा विकास कसा करायचा आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख किंवा ज्याला निरंकुशा तृप्ती म्हणतात त्याचा निकट जीवनात कसा घ्यायचा हे संत वाङ्मय आपल्याला समजावून देतं. म्हणून या ठिकाणी आळंदीमध्ये ह्या तत्वज्ञान आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती यांचा सुमधुर अशा प्रकारचा समन्वय व्हावा अशीच काही माऊलींची इच्छा आहे. त्यामुळं अशा महात्म्यांचं या ठिकाणी आगमन किंवा या ठिकाणी सर्वांना हे ज्ञानाचं दालन खुलं करून ही ब्रह्मविद्या जी आहे ती माऊली म्हणतात त्यामुळे ब्रह्मविद्या की जे उघडी अनावृत्त असणारं आपलं स्वरूप, नित्य अखंड असणारं, निरतिशय व्यापक असणारं आणि स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असणारं, त्याची एकदा नजर मनुष्याला दिली की त्याचा प्रश्न एवढाच राहतो, अविद्यालेश जोपर्यंत आहे, प्रारब्ध लेश आहे तोपर्यंत अंतःकरण आत्मा आणि यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत जगाची प्रतीती होत राहते. परंतु ती प्रतीती होत असताना प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी, पदार्थोपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या त्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. चैतन्याच्या ठिकाणी हे एकदा दृढ समजलं की उरले उपाधी कारणे ते तो बेचिले दर्शने, उपाधी आहे तोपर्यंत या ठिकाणी स्वामी महाराज सांगायचे की मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसका येतो. म्हणून कुणीतरी निरोगी मनुष्य असला तरी
तसं जसं माऊलींनी सांगितलं की प्राप्ती ही पुरुषे इंद्रिय दारिणी कौतुके तरी आक्रमीला जाण मुख्य संसारिके. अशा प्रकारची स्थिती आहे की जर कोणी आदृढ अपरोक्ष ज्ञानी असेल, परोक्ष ज्ञानी, शब्दज्ञानी, त्या पुरुषांनी इंद्रियाचं लालन पालन केलं, अंजन पुंजन केलं तर त्याला संसारिक दुःख प्राप्त होतं असं माऊलींनी सांगितलेलं आहे. एक प्रकारची धोक्याची सूचना दिलेली आहे. तेव्हा ह्या ज्ञान आणि भक्ती यांचं जीवनामध्ये अभिव्यक्ती ज्याच्या होईल तर ते जीवन धन्य आहे. आणि म्हणून असं जीवन जे आहे असंच मानवी संपूर्ण मानव मात्रांसाठी अशाच व्यक्तिमत्वांचा विकास व्हावा हे ह्या अलंकापुरीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यासाठी आज आपल्याला सांगायचं म्हणजे या ठिकाणी म्हणजे परमप्रेमास्पद बंधुवर्य स्वामी विश्वेश्वर चैतन्य यांनी हे जे एक या ठिकाणी आज संस्था उघडलेली आहे आणि ती अत्यंत महापुरुषांच्या प्रसादातून या ठिकाणी उघडलेली आहे, त्यांच्या साह्याने उघडलेली आहे, त्यांचं त्याला अनुमोदन आहे, कृपा आहे. आणि अशा वेळेला त्याच्यासाठी आम्ही जिवंत आहोत आणि जिवंत असताना आपल्याला ह्या ठिकाणी ह्या महापुरुषांचं दर्शन झालं. त्यांच्याच बरोबर आलेले आपले गुरुवर्य शंकरनाथजी महाराज, गुरुवर्य स्वामी महाराज ह्या महापुरुषांचंही आपल्याला सर्वांना दर्शन झालं. समाजामध्ये सर्वात जर काय असेल तर संन्यासी महात्मा हे भगवान नारायणाचं खरं स्वरूप आहे. हे केवळ ब्रह्मच लिहिलेले किंवा जगत कल्याणासाठी ह्या भगवा वस्त्र जे आहे तर त्याच्यामध्ये केवळ असं लिहिले काशाय वस्त्र मात्रेनं. काशाय वस्त्र ज्यांनी धारण केलं तरी नरो नारायण भवेत असं शास्त्राने तोंड भरून त्याचं वर्णन केलेलं आहे. ते महापुरुष खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी मुमुक्षुत्व, जिज्ञासा किंवा ज्याच्या ठिकाणी समाधिशक्त, विवेक, वैराग्य, मूर्तिमंत आहे आणि ब्रह्मविद्येची अनुभूती आहे आणि त्याच्यानंतर हे बुडते हे जन न देखावे डोळा यासाठी किमान अधिकारी पुरुष असतील तर त्यांना आपल्याकडून काही सहाय्य झालं पाहिजे. त्यांना आपल्या स्वामीजींनी किती गोड सांगितलं की प्रत्येकाला आपल्या मी कोण आहे या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यावा हीच माऊलीची इच्छा आहे. मी कोण आहे असा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. स्वामीजींनी तेच सांगितलं, ओहम मी कोण आहे, कथमिदं जातम हे जगत कुठून उत्पन्न झाले, कोवई करता असे विद्यते या जगाचा करता कोण आहे. आणि अशा प्रकारचा जो विचार आहे स्वयं विचारो स्वयंदृशा असं म्हटलेलं आहे. असा विचार करण्याची दिशा देण्यासाठी हे संत महात्मे स्वतःला याची काही आवश्यकता नसताना वास्तविक या ठिकाणी आम्हाला स्वामी महाराजांचा जवळून परिचय आहे. तर एखाद्या ग्रस्त मनुष्याला सुद्धा जीवनात एवढे प्रतिबंध आले नसतील, त्याच्यापेक्षा अधिक प्रतिबंध. ही परंपरा रक्षण करण्यासाठी आपल्या मोठमोठीला जतन करण्यासाठी म्हणजे पराकोटीचा त्यांनी प्रयत्न केला. पण ह्या शैक्षणिक माध्यम जे आता पूर्णपणे धर्मापासून अत्यंत परांगमुख झालेलं आहे, ह्या शिक्षण क्रमात प्रवेश घेणाऱ्या मुलांना देखील की भारतीय अनादी सनातन संस्कृतीचं ज्ञान कसं होईल म्हणून पायाला भोवरा बांधून आणि आपल्या जीवनाचं रान करून आजही पाठशाळा देखील ते चालवतात. अशा प्रकारचं हे केवळ इकडे या मला इकडे आपल्या जे काही अयोध्येत मूर्ती स्थापना झाली त्याच्या मंत्रोच्चारण आता जी पूजा आहे आणि एक मोठा आश्रम आहे म्हणजे बरेच शतकाचं त्याला अधिष्ठान आहे तर त्याचे ते अधिपती आहे. आणि आळंदीचे इतकं आकर्षण आहे का वर्षातून त्यांना वेळ नसतो पण काहीतरी निमित्त करतात. गोशाळेचा निरोप आला तर नंतर त्याला मार्गदर्शन करायचं. खरं त्यांना येत असतं आळंदीला त्यांच्याकडे संपूर्ण भारतातला सध्या एक पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे. आपलं चिंतन हे चाललंय की आज सर्वात महान गोष्ट ही आहे की आज या ठिकाणी एक वास्तू निर्माण झालेली आहे आणि ती वास्तू म्हणजे आपल्या
स्वतःच्या राहण्यासाठी म्हणून एक आश्रय किंवा निवारा अशासाठी निर्माण झालेली नाही. त्या ठिकाणी ब्रह्मविद्या जी आहे ती ब्रह्मविद्या प्रचार तिचा प्रसार व्हावा यासाठी हे अनादी काळापासून आलेलं हे जे ज्ञान आहे ते अनंत कालापर्यंत असंच प्रवाहित राहावं म्हणून यासाठी ह्या इमारतीचं ईश्वरी इच्छेने संतांच्या इच्छेने या ठिकाणी निर्माण आहे. स्वामी महाराज एकदा आजारी होते आणि आम्ही पुण्याला गेलो. त्यावेळेला एका व्यक्तीनं त्या घर विकत घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये होत्या 32 खोल्या आणि जवळजवळ 10-12 टॉयलेट्स होते, शौचालय. आणि ते सर्व स्वामींना आला होता हार्ट अटॅक. त्याच्यातून थोडे बरे झाले होते. त्यांनी सर्व फिरून दाखवलं आणि नंतर विचारलं त्यांना तुम्हाला घर कसं वाटलं. त्यांनी विचारलं घर कसं वाटलं तर ते स्वामी महाराजांनी सांगितलं घराचं जर सांगायचं झालं खरं सांगू का म्हणे मला हे घरामध्ये पहिलं तर त्यांनी विचारलं इथं देवघर कुठे तर ते म्हणे काय इतकी नंतर आम्हाला कामं करावी लागली त्याच्यामध्ये ह्या 32 खोल्या एवढी शौचालय ते स्नानगृह त्याच्यामुळे देवालयाला जागाच नाही ते जाऊ द्या म्हटले. परंतु या ठिकाणी म्हणे मला एक असं वाटलं की ह्या घरातून एकतर तुम्ही तरी जाणार, एक दिवस या घराला सोडून तुम्ही तरी जाणार किंवा इकडं तरी तुम्ही असले तरी पडून तरी जाणार. त्यामुळे तुमचा दोघांचा वियोग हा निश्चित ठरलेला आहे असा माझा घराविषयीचा अभिप्राय आहे. वास्तुशांती आणि इतर वेळेला होणारी इतर ठिकाणी जी आपल्या घरगुती वास्तुशांती तर फार जमीन आसमानाचा फरक आहे. वास्तू शब्द वस्तूपासून निर्माण झाला. वस्तू म्हणजे परमात्म्याला राहण्याचं जे स्थान आहे ती वास्तू आहे आणि तिचं शांती शमतनती ती शांती ज्याच्या ठिकाणी त्रिविध दुःख जे आहे आधी भौतिक आध्यात्मिक आणि आदिदैविक त्रिविध दुःखाचा कधीही ज्याला स्पर्शित होणं शक्य नाही. सर्व दुःखाने विवर्जित किंवा ज्याला आपण म्हणतो अस्पर्शित अचुंबित असणारा आत्मस्वरूप काय आहे हे ज्या वास्तूमध्ये शिकवलं जातं अशी वास्तू निर्माण होणं आणि हे जे घर आहे की ज्या घरामध्ये मनुष्याच्या अंतःकरणात उत्तरोत्तर परिच्छिन्नतेचा भाव तो विकसित होत जातो आणि ह्या संत कृपेने झालेली जी वास्तू आहे किंवा अशा प्रकारचं हे जे ज्ञानपीठ आहे त्याने उत्तरोत्तर आपल्या जीवनातला अपरिच्छिन्नतेचा किंवा व्यापकतेचा विकास होत असतो. विठ्ठल वास्तुशांती घडलेली गोष्ट आहे. आपला वेळ कमी मी सांगत नाही जास्त. तर त्याच्यामध्ये ब्राह्मण देवता आपलं सगळं झालं की त्या मालकाला दरवाजाच्या चौकटीत उभं करतात आणि त्याला गृहप्रवेश म्हणतो आपण. घरामध्ये जसं आता स्वामीजींनी प्रवेश केला तसा प्रवेश करायला सांगतात आणि त्याला ते ब्राह्मण देवता विचारते हे घर कोणाचं असं त्यांना विचारलं. मग त्यांनी सांगायचं असतं का हे घर सर्वांचं. एक खरोखर आमच्या एका नातेवाईकाची वास्तुशांती होती. ते म्हणायचे हे दाप्त सगळ्यांनी घर बांधले असं ते म्हणायचे. मग त्या ब्राह्मणाने विचारलं हे घर कोणाचं. त्यांना वाटलं की ते म्हणे असं तुम्ही प्रश्न कसा करता. ते म्हणे अहो हे घर कोणाचं. तर ते म्हणे हा तुम्ही प्रश्न विचारता तुम्हाला माहित नाही का हे घर आपलं आहे म्हणून. त्यांना समजून सांगितलं अहो हे घर तुमचंच राहील त्याच्याबद्दल काही नाही म्हणे. पण असा एक आपल्याकडं संकेत आहे त्याच्या पाठीमागं की असं विचार म्हणायचं का हे घर सर्वांचं. त्यांना तुम्ही नाही सर्वांना माणसांना राहून दिलं पण पाणी ढेकणं हे तर राहणारच आहे की नाही. याचा अर्थ हे घर सर्वांचे म्हणजे आपल्या अनादी संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये हे कोणती जे वस्तू आहे तिच्यावर आपला स्वतःचा अधिकार सांगू नये ती सर्वांची आहे असं म्हणावं. पण हे गृहस्थाश्रमामध्ये सहसा शिकता येत नाही आणि हे शिकवलं कुठं जातं अशा प्रकारच्या जे असणाऱ्या मठ मंदिरं किंवा ह्या ज्या वास्तू आहेत ह्या खऱ्या अर्थाने सर्वांच्या आहेत. त्याच्यामध्ये आपले कैलास आश्रमाचे स्वामीजी सांगत असायचे ब्रह्मलीन स्वामी विद्यानंद गिरीजी की ज्या वेळेला संन्यासी महात्मा एखाद्या आश्रमामध्ये राहतो
तर त्यावेळेला त्याला गृहस्थी धर्माचे काही नियम आहेत असं सांगायचे की आलेला मनुष्य त्याला पाणी देणं किंवा त्याच्या जेवणाची चौकशी करणं. ज्यावेळेला आपण गिरिकंदरामध्ये राहत असतो त्यावेळेला आपल्या समोर कोणी उपाशी राहिला, त्याला पाणी वाचून तडफडला तरी आपल्याला बंधन नाही. पण आपण ज्या वेळेला ह्या भौतिक साधनांचा अवलंब करतो त्यावेळेला आपणही त्याची थोडी तरी चौकशी करावी असं स्वामी महाराज सांगायचे. किंबहुना त्याला जणू काही गृहस्थाश्रमाचे नियम आहेत असं त्यांनी मानावं. विठ्ठल वास्तुशांतीचं वर्णन करायचं झालं तर त्या ठिकाणी त्रिविध तापाने संतप्त झालेले जे लोक आहेत त्यांना ताप संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय एवो माझे मायक पांडुरंगी. भगवंताला किंवा संतांना शरण जाण्यासाठी या ठिकाणी आपल्या जीवनातले ही त्रिविध दुःखाची निवृत्ती करण्यासाठी ह्या वास्तूमध्ये ही वास्तू आता ही दगडा मातीची राहिली नाही तर या ठिकाणी वास्तुपुरुषांनी प्रवेश केल्यामुळं ते जो पुरुष आहे तो आता याच्या अधिष्ठात्री संरक्षक देवता झालेला आहे. त्यामुळं हे आता या ठिकाणी वास्तू म्हणजे घर राहिलेलं नसून हे या ठिकाणी परमात्म्याचं निवासस्थान मंदिर झालेलं आहे. आणि संतांच्या कृपेतून साकार झालेला आहे. असाच आपल्या संत बहिणाबाईंचा एक जो अभंग आहे जो मी आपल्या पुढे आता वाचून दाखवला त्या अभंगाचा विचार केला तर पहिल्या चरणात संत बहिणाबाई आपल्याला सांगतात की संतांच्या कृपेचं फल आहे. ही इमारत जी आहे ती आज फलपर्यवसायी अशा प्रकारची झालेली आहे. संत कृपा झाली परिसमाप्ती झालेली आहे. तर ते कशामुळे झाली याचं कारण सांगतात की संत कृपा झाली, इमारत फळा झाली. याचा अर्थ संतांच्या कृपेचं ऐश्वर्याचं हे फल आहे असं सांगतात. आणि कुकुरक्षणी या ठिकाणी संतांनी आमचं रक्षण केलं म्हणून या ठिकाणी आमची इमारत या ठिकाणी सफल झालेली आहे असा त्याचा सरळ अर्थ आहे. परंतु हा एकदम वरवरचा अशा प्रकारचा अर्थ आहे. इथं जी इमारत समाज जीवनाची निर्माण होणार आहे. आणि ती पारमार्थिक दिशा देण्यासाठी आहे. इथं भौतिकतेचं शिक्षण नाही, या ठिकाणी अध्यात्माचं शिक्षण मिळणार आहे. या ठिकाणी ब्रह्मविद्येचं हे स्थान आहे, ब्रह्मविद्येचं हे विद्यापीठ आहे.
या संतांचं एक तुकोबारायांचं अभंग आहे, पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणी. पुढे काय, पंढरीचे लागा वाटे कथा भेटे विठ्ठल. या ठिकाणी तसं इथं पुण्य उभे राहो आता संतांच्या या कारणी. या ठिकाणी आमच्या गुरुवर्यांनी जे केलेलं विद्यालय आहे, हे जे गुरुकुल आहे ते हो विश्वविद्यालय अशासाठी या संतांचा आपल्यावर अनुग्रह झालेला आहे. संत शब्दाचा अर्थ आहे सत्स्वरूप असणारं, उपलक्षणाने या ठिकाणी चित स्वरूप आनंद स्वरूप असणारं जे परमतत्व आहे त्याला त्यांनी आत्मत्वाने जाणलेलं आहे. आणि यानंतर ज्ञानोत्तर त्यांची अंतःकरणाची वृत्ती त्याच्यामध्ये लीन झालेली आहे. न कळे दिवसकी राती अखंड लागदिशे ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा. किंवा जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किंवा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. अशा प्रकारची नेनती काही टाणाटोना नामस्मरणा वाचून अशा प्रकारचे असणारे जे विभूती किंवा ज्या संतांच्या विभूती आहेत त्या देहाला कष्ट होतात परोपकारामध्ये. अशा महापुरुषांच्या आशीर्वादाने त्यांच्या संकल्पातून हे जे काही आहे हे विद्यालय उभं राहिलेलं आहे. म्हणून ही संतांची कृपा आहे आणि संतांनीच आपला भाग घेतलेला आहे. कृपा या शब्दाचा अर्थ रक्षण करणं. आता त्यांचा भाग आम्ही घेतलेला आहे, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारीही त्यांनी घेतलेली आहे. तेव्हा अशा प्रकारचे ह्या इमारतीचं वर्णनच म्हणायचं तर आपल्याला जसं त्यांनी सांगितलं की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. हा एक अलौकिक दिव्य आणि पावन पर्वामध्ये पावन अवसरामध्ये होत असणारा हा समारंभ आहे, हा उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये हे पाहिल्यावर सहजच उद्गार येतात की संत कृपा झाली इमारत फळा आली. खरे तर इमारत फळा आली म्हणजे कधी होईल? ह्या इमारतीच्या छायेमध्ये छत्रछायेमध्ये जेव्हा ह्या साधकांच्या जीवनाची इमारत खरी उभी होईल. त्याच्यामध्ये इमारत फळा आली म्हणजे आपलं जीवन, आपलं जे जीवन आहे ते सफलतेकडे गेलं, अर्थात ते आध्यात्मिक प्रवण झालं. आणि याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा असा तृप्तीचा ढेकर जर त्या छत्रछायेखाली येणाऱ्या साधकांना देता आला तर खऱ्या अर्थाने संतांची कृपा झाली आणि त्या इमारत जी आहे तीही फळाला आली. याच्यामध्ये संत बहिणाबाईंचा हा अभंग आहे. आणि बहिणाबाई सांगतात की अशा प्रकारची इमारत आहे, ही इमारत जर बळकट व्हायची असेल तर ती इमारत टिकाऊ स्वरूपाची करायची असेल तर त्याच्यामध्ये काय चाललं पाहिजे? या इमारतीमध्ये ज्ञान चर्चा चालली पाहिजे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम दुर्बुधा. त्या ठिकाणी ब्रह्माभ्यास झाला पाहिजे. पुन्हा पुन्हा तच्चिंतन तत्कथन याच्यासाठी त्या वायुमंडलामध्ये झालं पाहिजे. स्वामी महाराजांना गुरुवर्य बाबा बाबा म्हणायचे की स्वामी महाराज इथं ना स्वामी महाराज त्यांना विचारायचे की हे सांगितलेलं बरोबर आहे ना, बरोबर चाललंय ना? स्वामी महाराज सर त्यांनी असं विचारतात काय स्वामी? इथला खांब सुद्धा वेदांत बोलेल. आपल्या जीवनाची अशा संकल्पना करतात की अमुक झालं मग आपलं बसक काय त्याला म्हणतात बसतान बसलं असं म्हणतात. आता एक इमारत झाली आणि नंतर आपल्या मुलाचं लग्न झालं, मग त्याला नोकरी लागली, त्याला नातू झाला, अशा काही काही संकल्पना करतात. आणि मग आपलं बसतान एकदा बसलं की मग आम्ही आळंदीला आलोच म्हणतात. स्वामी महाराज म्हणायचे तुमचं बसतान चौघांच्या खांद्यावर बसेल पण तुम्ही आळंदीला येणार नाही. जीवनामध्ये पहिल्यांदा आहे मनुष्य जानाती इच्छती करोती.
होती. मनुष्य पहिल्यांदा कोणती गोष्ट जाणून घेतली पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्याविषयी अनुकूल किंवा प्रतिकूल पाहून त्याच्याविषयी प्राप्तीची किंवा निवृत्तीची इच्छा केली पाहिजे आणि मग नंतर त्याच्यानंतर कर्म आहे. तेव्हा आपल्याला जेही काही करायचं तर त्या करण्याच्या पूर्वी आपल्याला ज्ञानाचा डोळा असला. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसुदो विरेशा असं माऊली म्हणतात. या ठिकाणी हा ज्ञानाचा डोळा देण्यासाठी हे आपल्या नेत्रात अंजन घालण्यासाठी हे विद्यापीठाचा प्रारंभ आहे. पायाविन भिंत तातडीची. पाया जर बळकट असेल तर केवढी मोठी भिंत घातली तर ती कधी पण पडू शकते. त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञान हा पाया आहे. बहिणाबाईंनी अशा रूपकाने हा अभंग लिहिलेला आहे की आपल्याला आयुष्यभर याचं चिंतन केलं तर आपल्याला आपल्या जीवनाची काही दिशा मिळेल. त्यांनी सांगितलं की यामध्ये ज्ञान हे प्रधान आहे. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात ना, जे जे आपण शिकावे ते ते इतरा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. यासाठी ह्या पीठांचा या ठिकाणी एक प्रकारचं निर्माण आहे. म्हणून म्हणतात की या ठिकाणी होईल काय तर पाया जो आहे तो पाया संप्रदायाचा पाया म्हटलं तर ज्ञानोबारायांनी घातलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्या संपूर्ण जीवनाचा पाया बळकट करायचा असेल तर हृदय ज्ञानानं मुक्ती. ज्ञाना वाचून दुसरा काही उपाय नाही. म्हणून कायम मनुष्याला मी कोण आहे याचं ज्ञान करून दिलं पाहिजे. स्वामी 5-10 मिनिटच बोलले पण 10 मिनिटात त्यांच्या अंतःकरणातलं प्रत्येक स्फुरण होतं की समाज जर खरा सुखी व्हायचा असेल तर त्याला ब्रह्मविद्या मी कोण आहे म्हणजे आत्मविद्या प्राप्त झाल्याशिवाय दुसरा नान्या तमेव विदित्वा अतिमृत्यू मिळते. नान्या हा पंथा विद्यते आहे ना. या ठिकाणी मोक्षासाठी दुसरा कोणताच मार्ग नाही. आणि ती चर्चा होईल तेव्हा अगदी कोणी दरिद्री असो श्रीमंत असो, कोणी मोठा नेता असो किंवा कोणी नोकर चाकर असो, कोणी रोगी असो निरोगी असो, बाल असो वृद्ध असो, श्रीमंत असो दरिद्री असो, सर्वजण एका या ब्रह्मानंदामध्ये सर्वच त्या ठिकाणी आनंदामृताचं पान करते. आणि असा समाज घडण्यासाठी ही ब्रह्मविद्या आवश्यक आहे. हे जे मंदिर निर्माण करायचंय तर ह्या मंदिराचा पाया ज्ञानोबारायांनी लावलं. म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये जे तत्वज्ञानाची बैठक ही प्रमुख आहे हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञान प्रमुख आहे आणि ज्ञान हाच देव आहे. ज्ञान हाच देव आहे आणि त्यांनी आपल्या जीवनाची इमारत जी आहे त्याचा पाया बळकट करावा असा अभंगाच्या द्वितीय ज्ञानदेव रचिला पाया हे कशामुळे निर्माण झालं तर ज्ञानोबारायांनी त्याचा पाया रचलेला आहे.
म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांनी लिहिलेला जो ज्ञानेश्वरी नावाचा अलौकिक जीवन ग्रंथ आपला व्हावा आणि ते आपण त्याचं अध्ययन करावं, स्वाध्याय करावा, अर्थ जाणून घ्यावा, त्याचा समन्वय करून घ्यावा आणि अर्थसंपदा प्राप्त करून घ्यावी, म्हणजे आपल्या जीवनाचा पाया भक्कम होईल. ग्रंथ आहे, हरिपट आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65. या ग्रंथाचं आपल्याला जेवढं काही शक्य आहे यथाशक्ती यथामती महापुरुषांच्या सहवासात याचं जर चिंतन झालं की आपल्या जीवनाचा पाया बळकट झाला असं समजा. ज्ञानोबारायांचं वाङ्मय हे आपल्याला इष्ट आहे, इष्ट ग्रंथ आपल्या जीवनात आलेला आहे असं वाटतं. त्याच्या जीवनाचं निश्चित देवालय होतं, मंदिर होतं, त्याला घर म्हणता येत नाही. ते सामान्य लोकांचं घर हे घर निर्माण करतं आणि महापुरुषांनी निर्माण केलेल्या ह्या ज्या आध्यात्मिक कार्यासाठी केलेल्या वास्तू आहे हे समाजाची घर निवृत्त करतात. या ठिकाणी आपला हा जो वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये त्या ज्ञानाचं महत्त्व तितकंच आहे आणि त्याबरोबर भक्तीचंही महत्त्व तितकंच आहे. म्हणून ज्ञान आणि भक्ती यांचा सम्यक अशा प्रकारचा सामंजस्य किंवा समन्वय यामध्ये सांगितलेला आहे. आपलं जगद्गुरु भगवत्पूज्यपाद शंकराचार्य आणि या ठिकाणी या संत सम्राट ज्ञानोबाराय यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही. आता स्वामीजींनी सांगितलं की या ठिकाणी ज्ञानी येते स्वसमिती शैव म्हणती शक्ती आम्ही ते परमभक्ती आपली म्हणू ते ज्ञानोबारायांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु सर्वसामान्य लोकांसाठी कर्मयोगही तितक्यात आग्रहाने प्रतिपादन केलेलं आहे आणि ते करीत असताना या ठिकाणी संत बहिणाबाईंना 32 वर्ष एका जागेवर राहिलं नाही. त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्या इतक्या फिरत होत्या की त्यांना पुढे आयुष्यात पुढे एक स्थळ सुद्धा मिळालं नाही. 32 वर्ष आणि त्यांचा बराचसा चरित्र भाग आहे. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्य असणाऱ्या त्यांना आपला पती दररोज मारित होता आणि अशा काळातही जिथं पंडितांची चर्चा चालली शास्त्रचर्चा त्याच्यापासून बाहेर बसलेल्या आणि तिथं जर कोणाला त्या कोल्हापूरला तर काही पंडितांना त्यांच्या सभेमध्ये शंका आली आणि बाहेरून अत्यंत नम्रपणाने असं याचं उत्तर दिलं तर चालेल का. बहिणाबाईंनी सांगितल्याबरोबर सगळ्या पंडितांनी जोराने टाळ्या वाजवल्या. जीवनाची इमारत कशा प्रकारची सजवावी, कशी सुचारू रूपाने तिच्यामध्ये आपण नियोजन करावं हे सर्व सांगितलेलं आहे. तेव्हा ज्ञानोबारायांनी हा पाया बळकट केला आणि त्याच्यानंतर त्या सन्मुखात असणारे जे नामदेवराय आहेत ते त्या ज्ञानोबारायांचे किंकर झाले आणि त्यांनी हा जो भागवत धर्माचा प्रचार आहे हा ज्याला अध्यात्मामध्ये भक्ती आणि ज्ञान यांची अनुभूती आहे तिचा हृदयामध्ये काय हृदय एक झाले हे हृदयचे ते हृदय घातले द्वैत नवमुखीदार केले आपणा ऐसे अर्जुना. ही जी गोष्ट आहे ती संत नामदेवरायांनी केलेली आहे. ते अभंगाच्या तृतीय चरणात Ah
दास्यतो. जसं हनुमान राय म्हणतात, दास्यत्वे निकट हनुमंते पै गेले म्हणून देखिले रामचरण. त्याप्रमाणे ज्ञानोबरायांना आपल्या जीवनातील कोणतीही वाट विचारायची झाली तर नामदेवराय त्यांना विचारतात. हे पांडुरंग परमात्म्याची प्रेम भांडारी अशा प्रकारचे भक्त आहे. परंतु ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये आपण ते चावळीचे अभंग पहा. या ठिकाणी ते सांगतात, तुझ्या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे जीवनाचे असं म्हणतात. आणि समाधीच्या काळात नामदेवराय इतके माऊलीच्या समाधीने इतके व्याकुळ झालेले आहे त्या कल्पनेने की त्या ठिकाणी ते म्हणतात, मला माझ्या जीवनातलं सर्व स्वारस्य समजलं. ज्ञानोबाला डोळे आड झाले की माझं जीवनच या ठिकाणी वृक्ष अशा प्रकारचं झालं. असे ह्या दोघांचं प्रेम आहे. हे प्रेमच असं सांगतं, ज्ञान आणि नाम यांचं सामंजस्य आहे. विठ्ठल जे माईक नामरूप आहे त्याला ह्या भगवत नामचिंतनाची साधना आहे ते स्वरूप आपल्या संतांनी सांगितलेलं नाही. तुकोबाराय म्हणतात की नामरूप मिथ्या आहे हे आम्हाला ज्ञात आहे. अवघाचे आकार ग्राशीला काळे एकची निराळे हरीचे नाम. विठ्ठल तत्वज्ञान नाही, विशिष्ट अद्वैत नाही, शुद्ध अद्वैत नाही, भेद सहिष्णू अद्वैत नाही. या ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्यांनी प्रतिपादन केलेलं जे केवळ अद्वैत सिद्धांत आहे त्या अद्वैत सिद्धांतावर आधारित अशा प्रकारची डोळस भक्ती म्हणजे ह्या वारकरी संप्रदायाचं भक्ती आणि ज्ञानाचं सामंजस्य आहे. नामस्मरता हरी रिगे हृदया भितरी धाके अभ्यंतरी हो लागे हृदय शुद्धी. तेव्हा प्रपंच सांडोनी वासना जडोनी ठाके जनार्दना. अहंकार सांडोनी अहमपणा सोहम सदना माझी रिगे. म्हणजे जे तुम्हाला ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये नेण्यासाठी नाम हे अत्यंत सहाय्यक आहे. असं क्रमयोगाचं चिंतन ज्ञानोबारायांनी केलं. नामदेवरायांनी त्याची अनुभूती घेतली आणि सर्व समाजाला देखील हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यांनी सांगितलं की नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. सर्वांचे जे अधिष्ठान ते माझे रूप पूर्ण. सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर जाता. ज्ञानाचा पाया आहे आणि याबरोबरच या ठिकाणी नामाचं त्याला सहाय्य पाहिजे असं सांगितलं. संपूर्ण जीवन परिपूर्ण करायचं असेल, एकांगी करायचं असेल तर तुम्ही कोणतंही करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. पण जर तुम्हाला जीवन जे आहे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख किंवा ज्याला आपण म्हणतो निरंकुशा तृप्ती जर ह्या मनुष्य जीवनात प्राप्त करायची असेल तर वेदाचं जे मनोगत आहे जे मनोगत संतांनी स्वतः समजावून घेतलं, गुरुचरणाजवळ बसून स्वतः ते अनुष्ठानात आणलं आणि त्याची अनुभूती घेतली आणि मग ते देव घ्या कोणी असे ते प्रचार प्रसार करायला निघालेले संत आहेत. त्याच्यापैकी हे ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांचं वर्णन आहे. याच्यातून आपण चिंतन हे करावं रूपकातून की ज्ञानाचा अंतरंग असं जे श्रवण मनन निधी असेल त्या साधनाचा अवलंब करावा आणि प्रतिबंधाची निवृत्ती करण्यासाठी आपल्याला जेव्हा कठीण पडतं तुम्ही सांगता की प्रमाणासंभावनेची निवृत्ती करायची, याच्यासाठी तुम्ही विचाररूप श्रवण करा, प्रमेय संभावनेसाठी मनन करा, युक्तिक चिंतन करा, निधिध्यासन करा, अनात्मकार वृत्तीचा परित्याग करा, आत्माकार अंतकरणाची वृत्तीची स्थिरता करा. पण कधी कधी असं होतं की साधक ते करू शकत नाही. अशा वेळेला अत्यंत दयाळू संतांनी त्यांना प्रतिबंध निवृत्तीचं साधन हे नाम सांगितलेलं आहे. विठ्ठल सगळं माऊलीने सांगून ठेवले की या ठिकाणी असं आहे की अद्वैतामध्ये नाम रूप
येऊ शकत नाही. परंतु माऊली सांगतात काय क्रियेचे नामकिरण आहे, क्रियेचं नाव सुद्धा सहन होत नाही, परंतु अद्वैती भक्तीची आहे. परंतु अद्वैतामध्ये भक्तीच आहे आणि चकारात्मक योगकाराने सांगतात. पण माऊलींना सांगितलं याचं स्पष्टीकरण करून सांगा. माऊली सांगतात अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. शिरोमणी पूज्य लोका वंद्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ते सुद्धा सांगतात की अनुभवाची जोगे आणि बोलायचे नव्हे. कार्य करायचे त्याच्याजवळ काहीतरी साधन पाहिजे ना सांगायला. ते साधन हेच आहे की नामाचं ना काय प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा असा तो करा जेथे तेथे. म्हणून या ठिकाणी नामदेवरायांचा अवतार जो आहे तो या ठिकाणी नामाचं महात्म्य लोकांच्या हृदयात ठसवण्यासाठी झालेला आहे. आणि म्हणून म्हणतात की नामादयाचा किंकर आणि त्याने केला हा विस्तार. जर या संप्रदायाचा जर विस्तार करायचा असेल तर सगळे लोक विवेक वैराग्य समाधी शक्य आणि मोक्षत्वाने संपन्न भेटणार नाही. परंतु त्यांना सुद्धा तुम्ही ह्या नामाच्या द्वारा त्यांचा अंतःकरणाची शुद्धी स्थिरता करून विवेक वैराग्य किंवा त्यांना गुरुप्रसाद या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. एवढं नामाचं महात्म्य आहे. म्हणून हे नामदेवरायांचं वर्णन आहे किंवा हे ज्ञान आणि नाम यांचा समन्वय आहे. हे सगळं झाल्यानंतर मग याच्यानंतर सांगतात की याच्या पुढचं जर तुम्हाला विस्तार करायचा असेल तर तुमच्या हातात काय नामाचा हत्यार पाहिजे. तसंच या ठिकाणी या गोष्टीचा विस्तार करीत असताना की जे आपण आरंभलेलं कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडून त्याचा विस्तार व्हावा, ते टिकावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतात ती अभंगाचं चतुर्थ जनार्दन एकनाथ जनार्दन घडलेली गोष्ट सांगतो. पण त्याच्यातून आम्ही किती बुद्ध आहे असा अर्थ नका काढू. घडलेलं तसंच आहे पण ते गोष्टीकडे दुर्लक्ष करा. अशी मोठी बिल्डिंग होती आणि तिथं एक कार्यक्रम होता कीर्तनाचा. आता हे खांब जसे आडवे येतात ना तसे खूप खांब मोठमोठे खांबमध्ये आल्यामुळं ते काही कीर्तनकाराच्या समोर सगळ्यांना दिसत नव्हतं बरेच लोकांनी. तर मग ते ज्यांची ती वास्तू होती त्यांनी ती वास्तू बांधली. त्यांच्या योगायोगाने त्यांचे त्याला काय म्हणतात आर्किटेक्ट इंजिनियर तिथं होते. तेव्हा म्हटलं साहेब हे कीर्तनासाठी हवं होतं, हे लोकांनी सांगितलं नव्हतं का तुम्हाला? तर ते सांगितलं होतं. म्हणून मग असं करायला केला असता मोकळा सगळ्या लोकांना बसता आला असतं ना, केवळ नुसतं स्लॅब टाकला असता तर नसतं असं का. तर तो खूपच हसला. त्याला माझी अतिशय किंवा आली आणि त्यांनी एकाला विचारलं हा खरंच डॉक्टर आहे का असं त्यांनी विचारलं. ते म्हणजे हो आहे. त्यांना घ्यायचं तर काही माहिती नाही. त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणे त्यांना काही राग येणार नाही ना. तर म्हणजे नाही येणार. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणता तसं तुम्ही म्हणता बरोबर आहे, सगळ्या लोकांना बसता आलं असतं. तुम्ही म्हणता खांब नसते तर, पण ही खांब न ठेवता जर वर स्लॅब टाकला असता ना, स्लॅब टाकणारे सगळे तेव्हाच खाली आले असते.
म्हणजे ती वास्तूच तयार झाली नव्हती. त्याचं कारण काय, त्याला मध्ये खांबाची आवश्यकता आहे आणि ते खांबाचा जे काही कार्य आहे ते शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे आणि ते भागवताचं निर्माण केलेलं आहे. त्या संप्रदायाला आधारभूत जर कोण असेल तर श्री एकनाथ महाराजांनी एकादश स्कंदावर केलेली जी टीका आहे ती या संप्रदायाचं एक फार अविभाज्य असं अंग आहे आणि तो या संप्रदायाला भक्कम अशा प्रकारचा खांब दिलेला आहे. आणि ते सुद्धा जनार्दन एकनाथ असं म्हटलेले. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, जनान आर्ध इति जनार्दना. नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिले की लोकांच्या अज्ञानाचा नाश करतो म्हणूनही ते जनार्दन आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकांच्या अज्ञान पाहिल्यानंतर त्या अज्ञानाचा परिणाम अनर्थ जेव्हा जनता जनार्दन भोगते तेव्हा ज्याचा अंतकरण लाख जशी उष्णतेने पगळते त्याचा अंतकरण द्रवीभूत होतो, तो एक जनार्दन आहे. आणि त्या जनार्दनांचे कृपापात्र शिष्य असणारे एकनाथ महाराज. त्या एकनाथ म्हणजे एकच आहे नाथ ज्याचा, म्हणजे आपल्या गुरु किंवा आपल्या इष्टदेवतेच्या ठिकाणी ज्याची अनन्य निष्ठा आहे किंवा आपल्याकडे सांगितलेले आहे यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता यथा प्रकाशन्ते महात्मना. अशा प्रकारचे असणारी अनन्य निष्ठा असणारे जे एकनाथ महाराज आहेत आणि त्यांचे जे गुरु आहेत तर त्यांनी त्या गुरुकृपेने त्या भागवत संप्रदायाला दिलेला खांब म्हणजे नाथ महाराजांचं भागवत आहे. याचा अगोदर आपण पाहिले ग्रंथ पंचक आणि आता या ठिकाणी भागवत हा एक खांब आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या संप्रदायाची जी प्रस्थानत्रय आहे त्याच्यात ज्ञानेश्वरी आणि दुसरं काही जीवनात केलं पाहिजे एकनाथी भागवत. त्याच्यामुळं आपलं जीवनाचा खांब हा भक्कम राहील. म्हणजे आपल्या जीवनाची इमारत कधीही लवकर कोसळणार नाही. निर्वेदपणाने ती आपल्या गंतव्यापर्यंत प्राप्तव्यापर्यंत जाईल असं त्या ठिकाणी बहिणाबाई सांगतात. विठ्ठल आपण ज्या प्रवासाला अध्यात्माच्या निघालो तर त्याच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी अनन्य निष्ठा पाहिजे. जितकी आपल्या इष्टदेवतेवर तितकीच गुरुवर आणि जितकी गुरुवर तितकीच आपल्या इष्टदेवतेवर ज्याची श्रद्धा असेल तर त्या दशैते कथित आहे. आता वेदामध्ये पाठभेद नाही परंतु स्वामी अखंडानंदांनी लिहिलेले तशैते ही अकथिता अर्थ प्रकाशनते. जर गुरुने त्यांना काही सांगितलं नसेल तर सांगायचं राहिलं असेल, गुरु जर त्या ठिकाणी ब्रह्मलीन जरी झाले असतील तर त्याची जर गुरुवर निष्ठा असेल तर गुरु गेले म्हणजे त्याचं संरक्षण करता गेला, त्याची कृपेला तो मुकला असं कधी समजता कामा नये. त्यांनी न सांगितलेले अर्थ भगवत कृपेने त्यांच्या कृपेने आपोआप अंतकरणात स्फुरद्रूप होतील. तत्वचिंतन आणि वृक्ष अशा प्रकारच्या मेंदूमध्ये किंवा बुद्धीमध्ये मस्तिष्कामध्ये ते विचार कोंबायचे एवढाच अर्थ नाही. तर या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये आनंदाचं अभिव्यक्ती करणारी जी भक्ती प्रेम आहे किंवा प्रेम लक्षणात्मक भक्ती आहे तिचाही त्यांनी जोपर्यंत ही शरीर आहे तोपर्यंत आश्रय करावा. आणि याच्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांच्या मनाने बहिणाबाई सांगतात. तू का
सांगतात. स्वामी महाराज म्हणायचे तुकोबारायांना कोणी विचारलं असं तू का झाला असे कळस तुमच्या जीवनामध्ये कलशाला तुम्हाला स्थान प्राप्त का झालं तर तुकाराम महाराज म्हणतात मला कशाने प्राप्त हो तर भजन करा असा अवकाश तुम्ही भजन करा मी ते भजन केलं याच्यामध्ये इतर साधनं जरी असली तरी ती अत्यंत कष्टकर अशा प्रकारची आहेत. ज्ञानाचं साधन सुद्धा जे करायचं झालं तर त्याच्यामध्ये बुद्धीचे वाभाडे निघतात असं सांगितलेलं आहे. योगाचं साधन सुद्धा नातरी पांगोळा ठेवा जीवी वायुशी नव्हे पांडवा अशा प्रकारची स्थिती आहे. या ठिकाणी लोहाचे चणे जे गोचरिया पडती खाणे पोट भरणे की प्राणी शुद्धी प्राणी शुद्धी म्हणून अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून युद्धदागरे विषमी परिणामी अमृतपूर्ण सुरुवातीला विषयासारखं कठीण असलं तरी त्याचा परिणाम मात्र चांगलाच आहे. परंतु हे भजन असं संतांनी साधन निवडलं की तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे परवशेनी. या ठिकाणी तुम्ही या पंढरपूरच्या वाटेला लागा भजनाच्या वाटेला लागा. भज सेवाया परमात्म्याची काया वाचा मनाने सेवा करा. देवाने दिलेली जी आपल्याला सामुग्री आहे त्या सामुग्रीचा विनियोग भगवत भजनासाठी करा तर तुमच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने कलश झाला. म्हणजे याचा अर्थ पुन्हा आपल्याला एक गोष्ट झाली की यावर्षी योगायोगाने तुमचं शांतीब्रह्म संत नाथ महाराज शांती आपलं वैराग्यराग सिद्ध तुकोबाराय आणि संत सम्राट माऊली यांचे प्रत्येकाचे उत्सव शताब्दी कोणाचे अमृत महोत्सव आहे कोणाचा रौप्य महोत्सव आहे कोणाचा सुवर्ण महोत्सव आहे हे सगळंच भाग्य आपल्याला प्राप्त झालेले आहे. जर खरं जर पाहिलं ना या वर्षात मनुष्याने काही करू नये. या वर्षात आपल्याला जोपर्यंत हे वर्ष आहे तोपर्यंत भागवत झालं की ज्ञानेश्वरी झाली की गाथा याची जितकी जास्तीत जास्त पारायण किंवा स्वाध्याय करता येईल तेवढा केला तर ही त्यांची केलेली सेवा आहे. त्यांचं आपण केलेलं अनुसरण आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की तुका झाला असे कळस. या ठिकाणी तुमच्या जीवनाचा कलश करायचा असेल कलशाचं स्थान तुम्हाला गाठायचं असेल तर त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी जे केलेले 4092 अभंग आहेत याचं वारंवार चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतरही मग आता काही गाथेमध्ये किंवा मालिकामध्ये इथंच ह्या अभंगाची समाप्ती झाली. परंतु हा अभंग वस्तुतः जगद्गुरु तुकोबारायांचा नसून हा संत बहिणाबाईंचा अभंग आहे. आपल्या ह्याच्यामध्ये जे सांगितलं जातं की जे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पासून तर संत निळोबाराय आणि संत बहिणाबाई यांची गाथा प्रमाण मानली जाते. त्याच्यानंतर जरी संत वागू नये किंवा अभंग वृत्तात कोणी लिहिलं तरी ते प्रमाण घेऊ नये असा अलिखित एक दंडक वारकरी संप्रदायाचा आहे. तर त्याच्याप्रमाणे या ठिकाणी ह्या ज्या संत बहिणाबाई आहेत तर त्या बहिणाबाई असं सांगतात की हे कलशापर्यंत झालं. बघा आता हे मठाचं उद्घाटन झालेलं आहे. मंदिराचं जेव्हा असतं तेव्हा त्याच्यावर कलश असतो आणि कलश झाल्यानंतर काय करतात लोक कलशारोहणाच्या वेळेला एक ओढ पताका भगवी पताका नेतात आणि ती ओढ फडकत राहते आणि त्या कलशाच्या खालच्या टेऱ्याला ती बांधून टाकली जाते. म्हणजे मंदिराचं अवलोकन केलं तर झळकताना कोण दिसतं सर्वात वर ती भगवी पताका. तसं या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचं स्थान अलौकिक आहे. काही लोक म्हणतात ज्यांना बिचाऱ्यांना खरं शास्त्राचं हृदय माहीत नाही किंवा ज्यांना खरं स्वतःचं कल्याणही करायचं नाही किंवा आपली संस्कृती जी आहे त्या संस्कृतीच्या मूल्यांचं ज्यांना जतन करायचं नाही भली अनेक प्रकारचे कायदे काढून किंवा अनेक प्रकारची टीका करून पण वेदाने केलेला कायदा जो आहे तो खरा स्त्रीचं संरक्षण करणारा आणि तिच्या मातृसत्तेला संपूर्ण त्या पुरुष जातीनं त्याच्या ठिकाणी मातृसत्ता किंवा मातृशक्तीचं या ठिकाणी दिग्दर्शन केलेलं आहे किंवा अभिव्यक्ती जाणलेली आहे. त्यांच्या ठिकाणी नतमस्तक झालेले आहेत मोठमोठे महापुरुष. म्हणून या ठिकाणी मातृशक्तीचा कधी अपमान होऊ नये. स्वामी महाराज सांगायचे हे गृहस्थी धर्माच्या दृष्टीने सांगतो की स्वामी महाराज सांगायचे आपल्या घरात असणारी आपली मुलगी आपली बहीण आपली पत्नी आपली आत्या किंवा आपली आई कोणी जरी असलं तर मातृशक्तीचा कधी अपमान करू नये. म्हणून सांगतात की देवास्तु काय रमणते तत्र देवता नादेस्तु यत्र पूज्यन्ते रमणते तत्र देवता. स्त्री शक्ती ही मातृशक्ती आहे असं तिच्याकडे पाहावं. तिच्या अंतकरणाचे आशीर्वाद
जर आपण मिळवले तर या ठिकाणी जे जसं तुकाराम महाराज म्हणतात जाई व मातेन करी सायास किंवा या ठिकाणी पराविया नारी रखमाई समान हे गेले नेमून ठाई तिथं, तर ही जी एक प्रकारची तपस्या आहे. आणि अशा प्रकाराने बहिणाबाई सांगतात की हे जी मातृशक्ती आहे तिच्याविषयी सांगतात. तिथं सांगितलं भजन करा सावकाश तुका झाला असे कळस. आणि काय आत्मविश्वास असेल माहीत नाही, पण बहिणाबाई म्हणतात मी हे जे निरूपण केले ना, निरूपण केले ओझा, अशा प्रकारच्या रीतीनं इतकं मी सूक्ष्म अशा प्रकारचं हे विवेचन केलेलं आहे की आज या ठिकाणी संत बहिणाबाई ह्या त्या मंदिराच्या भागवताचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या ध्वजाच्या स्थानी मी फडकत आहे असा आत्मविश्वासाने तुम्हाला आम्हाला सांगतात. निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा. अशा प्रकाराने हे निरूपण केलेलं आहे. आता या ठिकाणी या अभंगामध्ये केलेलं निरूपण असं नाही. संत बहिणाबाईंचा जर गाथा पाहिला त्याच्यामध्ये जर अद्वैत प्रकरण आपण पाहिलं तर आम्ही तर काही जास्त शिकलेलं नाही, पण मला नेहमी वाटतं म्हणून जीवनात जेवढा लघुप्रस्थांचाही प्रस्थांतरी शिकला असेल तर त्या सगळ्यांची उपयोगिता त्या अभंगामध्ये सिद्ध होईल, तर त्याची गरज लागेल किंवा त्याचा अर्थ स्पष्ट होईल असे बहिणाबाईंचे अभंग आहे. आणि त्या ओझा त्या पद्धतीनं त्या प्रक्रियेनं त्या सरणीनं त्यांनी याच्यामध्ये निरूपण केलेलं आहे. दुसरा एक अर्थ असा की त्या अभंगाची चरणवरती या पद्धतीनं त्यानं केलेले आहे की निरूपण केले ओझा. जर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला ध्वज फडकायचा असेल, त्याला खऱ्या अर्थाने अध्यात्म धन अवगत करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला ज्ञान पाहिजे, त्याच्या ठिकाणी नाम पाहिजे, त्याच्या ठिकाणी अनन्य निष्ठा पाहिजे, भजन पाहिजे. आणि याशिवाय आपल्याला जे प्राप्त झालं ते जे आपल्या हृदयात आहे ते दुसऱ्याच्या हृदयात संक्रमित करण्यासाठी त्याच्याजवळ तपस्या पाहिजे. किंवा निरूपण केले ओझा त्या आतापर्यंत आपण चिंतन केलं, याचा जर विचार करत बसलं तर आपण आणखी बारकाईनं तर त्या अध्यात्मामध्ये सप्त भूमिका योग क्षेत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. प्रेमेच्या सुविचारणा तनु मानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. तत्वज्ञानानं सहित मनोनाश आणि वासनाक्षय जेव्हा होतो त्यावेळेला ते जीवन खरं परिपूर्ण होतं. आणि बहिणाबाईंच्या अभंगाचा जर विचार केला तर या ठिकाणी श्रवण मनन निधी ध्यासन यांना शास्त्रामध्ये शुभेच्छा आपले श्रवण मनन निधी ध्यासन असं शुभेच्छा सुविचारणा आणि तनुमानसेला म्हटलेलं आहे. सत्वापत्तीमध्ये मनुष्याला ज्ञान होतं आणि ज्ञानोत्तर जीवनात उर्वरित उपाधी कारणे विद्वाविंचिने दर्शने त्या उर्वरित जीवनामध्ये मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास करताना असंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यका अवस्था किंवा उन्मनी तुर्याविनोदी जसं दत्त महाराजांचं वर्णन केलं की काय अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्याविनोदी छंदे छंदे डुलत असे असा आनंदाचा डोल आलेलं जे जीवन आहे ते खरं ह्या भागवत धर्माच्या मंदिरावर फडकणारी ध्वजा आहे आणि ती बहिणाबाईंची अनुभूती आहे. किंवा या ठिकाणी अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे निरूपण केले ओझा ही जी सर्वोच्च अवस्था आहे. तुका म्हणे मुक्ती परिणामी गवरी आता दिवस चारी खेळी मिळी किंवा उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलत असे. हेच काय आहे निरूपण करण्याची पद्धत आहे आणि त्याचं फल जे आहे तर बहिणी पडकती ध्वजा अशा प्रकारचा विचार साधारणपणे यथाशक्ती यथामती आपण करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ पूर्ण झाला असं समजून आपण थोडं भजन करू. विठोबा
या ठिकाणी आज आपल्या खरंच भाग्याचा सोन्याचा दिवस काय आजी सोनियाचा सोन्याचा दिवस आधी अमृते राहिला नाम आठविता रूपी प्रगट भेद झाला गोपाळ रे तुझे ध्यान लागो म्हणा. अशा प्रकारची ती अनुभूती ज्ञानोबरायांनी सांगितली. त्याप्रमाणे एक विश्वप्रसिद्ध असणारे संत, विश्वप्रसिद्ध काम म्हणायचं तुम्ही म्हणाले संस्कृती तर भारतातच आहे, भारताबाहेर ते लोक मिळेलचे आहे, परंतु ज्यांच्या अंतकरणात एवढी तरुण आहे की ते मानव मात्र आहे आणि त्यांना कोणत्या कोणत्या रूपाने त्यांच्या अमरत्वाचा संदेश त्यांच्यापर्यंत जावा, त्यांच्या वास्तविक स्वरूपाचं त्यांना ज्ञान व्हावं अशी त्यांच्या अंतकरणात रात्रंदिवस तळमळ आहे. त्यासाठी स्वतःचा आत्मसुखात निमग्न राहण्याचं सोडून पायाला भोवरा बांधल्यासारखं विश्वभर स्वामींची प्रचार करत असतात आणि त्यांचंच एक अंतकरणाचं स्फुरण म्हणून आज या ठिकाणी हे विद्यापीठ निर्माण होत आहे, हे गुरुकुल निर्माण होत आहे. त्याच्या पाठीमागं अनेकांचं प्रेरणा आहे, अनेकांचं साह्य आहे. या ठिकाणी हा एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला, एकट्याचं काम नाही. या ठिकाणी आमचे परमप्रेमास्पद बंधुवर्य विश्वशर्जी चैतन्य स्वामी जर म्हणतील की हे करायचं, हे त्यांचं काम नाही. त्यांचं काम आहे ज्ञान प्रसाराचं आणि तुमचं आमचं काही भिंती आणि विटातच आपलं जीवन आहे, म्हणून तेच आपण आपली मदत करावी आणि त्या मदतीच्या द्वारा या ठिकाणी ह्याला एक दिवस विश्वविद्यालयाचं स्वरूप प्राप्त व्हावं अशी पुन्हा माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करू आणि परमवंदनीय प्रातस्मरणीय या ठिकाणी असणारे सर्व यतीवर्ग आहेत त्या ठिकाणी सगळी नारायणाची स्वरूपं आज आपल्याला दर्शनासाठी आलेली आहेत. हे आपल्या जीवनातले भाग्याचे क्षण आहे. त्यांच्या चरणी आपण आज ही मागणी करायची माऊलीच्या सत्तेतून की या अभंगामध्ये असणारं जे निरूपण आहे ते सगळं आमचं वस्तुनिष्ठ जीवन हो आणि आमच्या जीवनामध्ये ह्या भगवत भक्तीचा ज्ञानोत्तर प्रेमनाक्षणात्मक भक्तीचा ध्वज असाच बहिणाबाईंसारखा फडकावा आणि यासाठी सर्वांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळावं. सर्वेच सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् या शुभचिंतनाने आज या ठिकाणी ही शब्दपुष्पांजली परमवंदनीय प्रातस्मरणीय ह्या यतीवर्यांच्या चरणी समर्पित करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरा